नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अधिक महिना सुरू आहे आणि अगदी काही दिवसातच म्हणजे 14 जून या दिवशी अधिक महिना संपेल. हा पवित्र महिना मग नंतर 3 वर्षानंतर येईल. हा महिना विष्णूंना समर्पित असतो. हा महिना खूप पवित्र मोठा मानला जातो. या महिन्यात दान धर्म पूजा अर्चना वाण देणं असे अनेक शुभ काम केले जातात. या महिन्यात मंदिरात काही गोष्टी आपण दान करू शकतो. तसं तर मंदिरात भरपूर गोष्टी दान करता येतात. गरिबांना दान करू शकतो, मंदिरासाठी दान करता येतं. पण अधिक महिन्यात एक विशेष वस्तू विशेष गोष्ट ही मंदिरात दान करता येते. ती तुम्ही केली आहे का? हा व्हिडिओ त्या संदर्भात आहे. आता ही वस्तू कोणती? तर ही वस्तू आहे दिवा. हो, तुम्हाला दीपदान करायचं आहे. हा दिवा कोणता? तर अधिक महिन्यात तांब्याचे खूप जास्त महत्त्व असते. तर तुम्ही तांब्याचा दिवा दान करायचा आहे. तो छोटा असेल मोठा असेल तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही तो दिवा घ्यायचा आहे. कोणत्याही जवळच्या मंदिरात जाऊन तुम्ही तो दिवा तिथे तेलाच्या किंवा तुपाच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा तिथेच ठेवून तो दीपदान करायचा आहे. किंवा भरपूर लोक या दिवसांमध्ये म्हणजे अधिक महिन्यामध्ये डझनवर दिवे मिळतात. 1 रुपयाचं नाणं जेवढं असतं तेवढे दिवे येतात. तर डझनमध्ये ते दिवे घेतात आणि 33 या संख्येत हे दिवे दान करतात. म्हणजे 33 दिवे मंदिरात जाऊन प्रज्वलित करायचे आणि ते तिथेच ठेवून यायचे. यासोबत आपण मिठाई फळं नारळ हे सुद्धा मंदिरात ठेवू शकतो. पण दीपदानाचे महत्त्व आहे. 33 दिवे करणं शक्य असेल तर अतिउत्तम, तुम्ही ते करू शकतात. पण शक्य नसेल, करू शकत नसाल तर कमीत कमी किमान एक तांब्याचा दिवा तरी तुम्ही मंदिरामध्ये जवळच्या मंदिरामध्ये नक्की दान करा. याने सगळं काही शुभ होतं. आपण जी प्रार्थना करू जे मागू ते आपल्याला मिळतं. विष्णू भगवान प्रसन्न होतात, महादेव प्रसन्न होतात. अधिक महिना अगदी काही दिवस आता राहिले आहेत. नक्की फायदा घ्या, नक्की लाभ घ्या. ही सेवा ही पूजा अर्चना हे दीपदान नक्की करून घ्या. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.